सायलीचे शिक्षण पूर्ण झाल्या एक चांगले स्थळ येताच तिच्या आईवडिलांनी तिचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न लावले. मुलगा चांगला शिकला सवरलेला, शिवाय मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. तेव्हा जास्त विचार न करता त्यांनी हाती आलेले स्थळ जाऊ दिले नाही. लग्न होताच 8 दिवस सासरी राहून सायली आणि समीर त्याच्या नोकरीच्या गावी गेले आणि दोघांच्या नवीन संसाराला सुरुवात झाली. लग्नानंतरचे नवे नवलाईचे दिवस समीर सायलीचे खूप मजेत जात होते. स्वयंपाकाची विशेष सवय नसलेली सायली हल्ली नवनवीन डिशेस यूट्यूबवर बघत शिकून समीरसाठी बनवायला लागली. तो देखील आपल्या बायकोचा उत्साह बघून त्यात थोडे कमी जास्त झाले तरी तिचे भरभरून कौतुक करत असे. काही ना काही सणानिमित्त तिचे माहेरी पण अधूनमधून जाणे होतं तेव्हा आईला पण ती आपल्या नव्या पदार्थाच्या प्रयोगाचे यथेच्छ वर्णन करी. नवऱ्याला खुश ठेवणे जमतंय आपल्या सायलीला हे बघून आईला पण बरे वाटे. आई वडील चांगला जावाई मिळाला म्हणून निश्चिंत होते. सगळा अगदी आनंदी आनंद होता. सायली आणि समीर बहुतेक विकेंडला त्याच्या आईबाबांकडे जात असत. तेव्हा मात्र सायलीला सगळ्यांचा व्यवस्थित स्वयंपाक करावा लागे आणि त्यात तिची खूप तारांबळ उडत असे. त्यातल्या त्यात सासूबाईंना थोडीही कमी जास्त खपत नसे. त्यामुळे तिच्या स्वयंपाकावर त्या बऱ्याचदा टीका करत. अगं डाळ जरा आधी भिजवावी म्हणजे छान एकजीव शिजते. आईने शिकवले नाही वाटतं या लहान सहान गोष्टी. फारच मीठ पडतं भाजीत तुझ्या हातून. अशा प्रकारची वाक्ये त्या सहज बोलून जात आणि सायलीला मात्र मनातल्या मनात खूप वाईट वाटत राही. इकडे घरी आल्यावर हळूहळू समीर देखील हल्ली त्याच्या आईसारखाच तिच्या स्वयंपाकाला नावे ठेवू लागला होता. खाण्यात काही कमी जास्त झाले की माझ्या आईकडून शिकून घे जरा असे हमखास तिला म्हणत असे. काही महिन्यांपूर्वी आपल्या हातचे काहीही केलेलं गोड मानून अगदी प्रेमाने खाणारा नवरा किती बदलला याचे तिला वाईट वाटते. पण मुळातच शांत सुस्वभावी सायली उलटतोंडाने कुणालाही उत्तर देत नसे. पण या अशा बोलण्याचा तिला फार त्रास होई. कधी सासू सासरे इकडे राहायला आले की तिला फार टेन्शन येई. तिच्या प्रत्येक कामात सासू खोड काढी. आमच्या समीरला खाण्याची एवढी हौस, पण काय करणार आम्ही राहिलो दूर. बिचाऱ्याचे खाण्याचे नुसते हाल होत आहेत तिथे. सायलीला ऐकू जाईल असे उपरोधिकपणे त्या सासऱ्यांना सांगे. सासरे शांत स्वभावाचे असल्याने त्यांना पटो न पटो तरी बायको म्हणेल ते निमूटपणे ऐकत असे आणि गप्प बसत असत. ते ऐकून सायलीचे डोळे रडून लाल होई. पण नवऱ्याजवळ बोलण्याची देखील सोय नव्हती कारण तो आईच्या शब्दाबाहेर नव्हता. एव्हाना लग्नाला वर्ष झाले तरी हिची कूस उजवली नाही म्हणून तिला सासरहून वरचेवर टोमणे ऐकायला लागत होते. हळूहळू समीरचे वागणे तर फारच विचित्र झाले होते. ऑफिसहून खूप उशिरा तो घरी येत असे आणि हिने जेवायला वाढले की बाहेरूनच जेवून आलो असे सांगून झोपायला निघून जाई. दोघांमध्ये कसले संभाषण नाही की काही नाही. हल्ली घरी ड्रिंक घेण्याचे पण व्यसन त्याला लागले होते. कधीकधी एखादा पेग तो घेत असलेला तिला माहीत होते. पण आता त्याचे ड्रिंक घेण्याचे प्रमाण फार वाढले होते. ही काही बोलायला गेली की सायलीवर तो चिडे. तूच याला कारणीभूत आहेस असा तो तिच्यावर उलट दोषारोपण करी. हे सगळे आता सायलीच्या सहनशीलतेचे पलीकडे होते. आपल्या आईबाबांना उगाच कसला त्रास नको या विचारानं ती सगळं निमूटपणे सहन करत होती. बाळ झाल्यावर सगळं ठीक होईल हा विश्वास तिच्या मनात होता. मनातल्या मनात ती देवाला प्रार्थना करी की लवकर एक बाळ आमच्या घरी येऊ दे आणि सगळं ठीक होऊ दे. तिच्या शेजारीच राहणारी तिची मैत्रीण सविता आणि ती एकत्र बाजारात खरेदीला जात. एकमेकींची सुखदुःखे शेअर करत. सायलीला सविताचा खूप आधार वाटे. सविताला मात्र सायलीची ही दशा पाहून खूप वाईट वाटत असे. ती तिला म्हणत असे, माझी सासू जरी समजूतदार नसली तरी माझा नवरा मला समजून घेतो म्हणून तर निभावते आहे मी. नाहीतर एक क्षणही मी घरी राहू शकले नसते. आणि तू अगं किती सहन करतेस. समीरने किती भावनिक छळ चालवला आहे तुझा. त्याला काय हक्क आहे तुझ्याशी असे वागण्याचा. त्याला स्पष्टपणे सांग हे दारूचे व्यसन घरी चालणार नाही. हल्ली तो रात्री पण बराच उशिरा येताना दिसतो. तुमच्यात सर्व ठीक आहे ना. तशी रडवेली होऊन सायली तिला म्हणाली. हल्ली आमच्यात कसलंच बोलणं नाही की काही नाही. 2 अनोळखी व्यक्तींसारखे 2 वेगळ्या रूममध्ये आम्ही राहतो. त्याला मी अगदी नकोशी झाले. हे सांगता सांगता तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती हमसून हमसून रडली. सविताने अलगद तिला माहीने थोपवले आणि मनाशी काहीतरी निश्चय करून ती घरी गेली.
दुसऱ्या दिवशी सायलीच्या आईला फोन करून सविताने सायलीचे होणारे हाल त्यांना सांगितले आणि सायलीला भेटायला या असेही कळविले. ती तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून काहीही सांगत नाही, पण तिची परिस्थिती मला बघवत नाही. पार ढासळली आहे ती. सविताचे बोलणे ऐकून लगेच तिचे आईबाबा दुसऱ्याच दिवशी तिच्या गावी पोहोचले. आईबाबांना असे अचानक आलेले बघून सायलीला खूप आनंद झाला. समीर तेव्हा घरी नव्हता. आईने ही संधी साधून तिला बोलतं केलं. आम्हाला सविताने सगळं सांगितलंय. तू उद्याच आमच्याबरोबर घरी चलते आहेस असे बाबा तिला स्पष्टपणे म्हणाले. रात्री समीर नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला. आजही त्याने ड्रिंक घेतले होतेच. घरी येताच त्याने सायलीला उपरोधिकपणे बोलणे सुरू केले. तेवढ्यात तिचे आईबाबा समोर आले. त्यांना बघून तो अजूनच चिडला आणि त्यांचाही त्याने अपमान केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सायलीला घेऊन ते निघाले. घरी आल्यावर सायली आईजवळ मनमोकळं रडली. आईला पण आपल्या लेकीचे हाल बघून खूप वाईट वाटले. त्यांना वाटलं आपणच घाई केली हिच्या लग्नाची. मुलाची नोकरी, शिक्षण बघितलं, पण घरच्यांचा स्वभाव मात्र आपल्याला कळला नाही. पण आता अजून आपल्या मुलीला त्रास सहन करू द्यायचा नाही याची त्यांनी खूणगाठ बांधली. इकडे 8 दिवस झाले सायलीला घरी येऊन आणि समीरचा ना फोन ना कसले बोलणे. उलट ती आपणहून घर सोडून गेली आहे तर तिनेच सासरच्यांची माफी मागावी आणि मग घरी यावे असे सासरून निरोप आला. ते बघून सायलीचे बाबा संतापले आणि त्यांनी कळविले की तुमच्या मुलाने तिची माफी मागावी त्याच्या गैरवर्तनबद्दल, आणि तरीही तिने परत यायचे की नाही हे तीच ठरवणार. आमची मुलगी तिचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. सायलीला त्या नरकयातना भोगायला परत जायचे नव्हते. तिने समीरला डिवोर्स द्यायचा निर्णय घेतला. आईबाबा तिच्या निर्णयाशी ठाम राहिले आणि त्यांनी तसे तिच्या सासरी कळविले, पण पोटगी द्यावी लागणार म्हणून ते डिवोर्स द्यायला तयार होत नव्हते. त्यांचा हा मनसुबा ओळखून शेवटी त्यांनी मुलाकडून काहीही न घेता डिवोर्सची पुढची सगळी प्रोसिजर लवकरात लवकर पूर्ण केली. कारण त्यांना सायलीला या त्रासातून लवकर मोकळे करायचे होते. इकडे सायलीला काही महिने लागले त्या धक्क्यातून सावरायला, पण हळूहळू तिने हा बदल स्वीकारला आणि मग BEdला ॲडमिशन घेऊन कोर्स पूर्ण केला आणि शाळेत टीचर म्हणून नोकरीला लागली. आईबाबांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि सविताच्या प्रोत्साहनामुळे ती त्या सर्व भयानक परिस्थितीतून बाहेर पडू शकली आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली. आज एक आवडती शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांमध्ये तिची ओळख होती आणि पुढे मग तिच्या शाळेत नोकरीला असलेल्या एका होतकरू प्रामाणिक शिक्षकाशी ती प्रेमबंधनात आणि पुढे विवाहबंधनात अडकली. या बदलाने तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आणि तिच्या आयुष्यात नव्याने प्रेमाचे सप्तरंगी इंद्रधनू फुलले. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.